दिल्लीत आज भाजपची महत्त्वाची बैठक। फडणवीस, बावनकुळे आणि आशिष शेलार उपस्थित राहणार। लोकसभा निकालावर चिंतन आणि आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मंथन होण्याची शक्यता। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याआधी वर्षावर मुख्यमंत्र्यांसोबत खलबतं, तर शिंदे आणि अजितदादांची ही रात्री उशिरा बैठक। विधान परिषद निवडणूक, मराठा ओबीसी आरक्षण वादावर चर्चा झाल्याची माहिती। सांगलीच्या निकालावरनं धडा घ्या, कार्यकर्त्यांच्या इच्छेविरोधात एखाद्याला तिकीट देऊ नका, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला। विधान परिषदेतील 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवर आज उच्च न्यायालयात सुनावणी। नियुक्तीला होणाऱ्या विलंबाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची याचिका। शिंदे सरकारनं नियुक्ती प्रक्रियेमध्ये खोडा घातल्याचा आरोप। सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंचा सरकारला 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम। आम्हाला हलक्यात घ्याल तर सरकारलाही कळेल, मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला इशारा। शरद पवार आज पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर। आजपासून 3 दिवस बारामती दौऱ्यावर। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करणार चर्चा। शक्तीपीठ महामार्गाविरोधात इंडिया आघाडीचा कोल्हापूरमध्ये आज मोर्चा। शाहू महाराजांसह सर्व प्रमुख नेते राहणार उपस्थित, तर शक्तीपीठ महामार्गाला सरकारमधील हसन मुश्रीफांचाही विरोध। ईव्हीएम विरोधात काँग्रेस आक्रमक। सदोष ईव्हीएमचा तपशील सादर करा, काँग्रेस खासदार गौरव गोगोईंची निवडणूक आयोगाकडे मागणी। मणिपूरमधील हिंसाचार थांबवण्यासाठी केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये। मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समाजासोबत केंद्र सरकार चर्चा करणार। गृहमंत्री अमित शहांनी बोलावलेल्या बैठकीत निर्णय। कारमध्ये रील्स बनवणं पडलं महागात। कार दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू। संभाजीनगरच्या दौलताबादमधली घटना। संत मुक्ताई मातेची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार। 27 दिवसांचा पायी प्रवास करत 14 जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार। शेकडो दिंड्या मुक्ताईनगरमध्ये दाखल।